Point आपला argument of z. OP makes an angle theta with positive direction of x-axis. Then theta is called argument or amplitude of complex number z a plus ib and it is denoted by argument of z. बघा OP makes, आता हा OP कुठून आला तर आपण एखादा कॉम्प्लेक्स नंबर जर असा घेतला z equal to a plus ib. If this is your complex number z a plus ib which is represented by in the form of point AB. तो जर आपण असा AB च्या फॉर्मॅट मध्ये लिहिला, पॉइंटच्या फॉर्मॅट मध्ये लिहिला तर आपण त्याची डायग्राम काढणार अशी. हा आपला इमॅजिनरी ऍक्सिस म्हणजे y ऍक्सिस झाला, हा रिअल ऍक्सिस म्हणजे x ऍक्सिस झाला. इथं आपला ओरिजिन असेल. आता फॉर एक्झाम्पल आपण हा पॉइंट म्हणूयात की आपला पॉइंट P इथं आहे AB. मग आपण काय म्हणणार, हे आपलं तुमचं असं आपण हा OP जोडणार, O आणि P जोडले तर हे आपलं काय झालं तर तो Z जो आहे तो Z आपण म्हणजे कॉम्प्लेक्स नंबर आपण ग्राफिकल फॉर्मॅट मध्ये लिहिला, म्हणजे याला आपण अर्गन डायग्राम म्हटलं मागच्या वेळेला, बरोबर. मग हा OP कुठला आहे, हा O आणि P जोडले तर हा OP मेक्स एन अँगल थीटा विथ पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ x ऍक्सिस. तर हा जो OP आहे या OP ने या पॉझिटिव्ह x ऍक्सिस शी केलेला कोन angle made by OP with positive x-axis. So this angle is theta. मग हा अँगल आपण म्हणणार आहे थीटा आहे. हा अँगल जर थीटा असेल, आता तो आपण या डायरेक्शनने मोजणार त्यामुळे आपण हा एरो म्हणणार. मग हा जो अँगल आहे या अँगलला आपण काय म्हटलं, then this theta is called argument or amplitude. या अँगलला या थीटाला आपण म्हटलं आर्ग्युमेंट किंवा अँप्लिट्यूड कुणाचं, ऑफ कॉम्प्लेक्स नंबर z. z या कॉम्प्लेक्स नंबरचा आर्ग्युमेंट किंवा त्याला आपण म्हणणार आहे अँप्लिट्यूड आणि तो थीटा आपण डिनोट कशाने करणार आहे तर आर्ग्युमेंट ऑफ z. मग आता या पर्टिक्युलर एक्झाम्पल मध्ये आर्ग्युमेंट ऑफ z म्हणजे काय झाला आपला हा तर थीटा झाला. हॅलो, त्या पॉइंटनं पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस अँगल मेजरमेंट तुमचा झालाय. या पॉइंटनं पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस केलेला हा जो कोन आहे या कोनाला आपण म्हणणार आहे आर्ग्युमेंट ऑफ z. आता तो पॉइंट कुठनं शोधला, every point is represented by a complex number and complex number is represented by any point. बरोबर ना, हा कॉम्प्लेक्स नंबर आपण या पॉइंटच्या फॉर्मॅट मध्ये लिहिला. So this line segment OP makes an angle theta with positive direction of x axis. Then that theta is called argument or amplitude of that complex number z a plus ib and that point is PAB and that theta is called argument or it is denoted by like this. आता बघा आपण हा जो पॉइंट आहे या पॉइंट वरून x ऍक्सिस वर एक परपेंडिक्युलर टाकला तर हा परपेंडिक्युलर आपण म्हणूयात की तो x ऍक्सिस ला m मध्ये कट झाला. म्हणजे हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स पॉइंट P चे कोऑर्डिनेट जर AB असतील तर हे डिस्टन्स आहे A आणि हे डिस्टन्स आहे B. मग आता हा एक आपल्याला राइट अँगल ट्रायंगल मिळाला. This is one right angle triangle OMP where this M is 90 degree and O is theta degree. मग याच्यानुसार आपल्याला आता ट्रिग्नोमेट्रीचा साइन आणि कॉस लिहिता येतो. बघा बघा बरं, ट्रिग्नोमेट्री मध्ये आपण हेच कसं लिहिणार, now sin theta. This is triangle OMP. म्हटल्यास in triangle OMP this is right angle triangle. So sin theta, sin theta किती असेल पहा बरं. sin म्हणजे अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. आता हायपोटेनियस किती ओळखा, हायपोटेनियस म्हणजे कालचं काय असतं रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. मागच्या व्हिडिओ प्रमाणे ते असतं रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. म्हणजे त्याला आपण किती म्हटलं होतं तर r म्हटलं होतं. सो r इज युअर हायपोटेनियस, इट इज युअर मॉड्युलस. मग sin थीटा काय झाला, अपोजिट साइड इज b
upon hypotenuse is r. Then cos theta. Cos theta is adjacent sides upon hypotenuse, म्हणजे लगतची भुजा भागिले कर्ण. So adjacent side is a upon hypotenuse is r. Now what about tan theta? Tan theta काय असेल तुमचा? sin theta upon cos theta, म्हणजे b upon r upon a upon r. So this r get cancelled and it is b upon a. So tan theta is b upon a, where this a is not equal to 0. So a शून्य नको, कारण ते infinity ला जाईल मग. So tan theta is this. Now if tan theta is b upon a, now what about theta? This theta is tan inverse of b upon a. हा tan मी फक्त एवढं tan चं स्पेलिंग उचललं आणि याला लावलंय. So theta is tan inverse of b upon a. So this is your argument of z. Any complex number z, theta can be calculated as tan inverse equal to b upon a. हे तुमचं आर्ग्युमेंटचं कॅल्क्युलेशन झालं. आता बघा इथं sin theta. Sin theta is b upon r and cos theta is a upon r. So value of b is r sin theta and a is r इकडे गेलं तर r cos theta. म्हणजे जर तुम्हाला पॉइंट p चे कोऑर्डिनेट काढायचे असतील किंवा तुम्हाला रियल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट काढायचा असेल कॉम्प्लेक्स नंबरचा, हा इमॅजिनरी पार्ट आहे आणि हा रियल पार्ट आहे कॉम्प्लेक्स नंबरचा, तर हे सूत्र तुम्हाला उपयोगी पडतं. सो b इक्वल टू r sin theta and a equal to r cos theta, and this is your theta equal to tan inverse of b upon a. This is your argument of z. This theta is tan inverse of b upon a, म्हणजे हे काय तर argument of z. आता बघा, if theta lies in first quadrant, तुमचा पॉइंट p फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे, पॉइंट p lies in first quadrant, then what happens? If a is positive, b is positive, means a is greater than 0, b is greater than 0. जर तुमचा पॉइंट p असा असेल, म्हणजे z असा आहे सपोज 2 plus 3r, बघा a greater than 0 आहे, b greater than 0 आहे ना. मग जर असं असेल तर काय होणार, तर पॉइंट p कुठे आला, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आला. मग आता थीटा कसं काढणार तुम्ही, tan इनव्हर्स b upon a येणार. मग tan इनव्हर्स b upon a म्हणजे कसं होईल बघा, आपण एक सोपं एक्झाम्पल घेऊया, इथं 2 करूया. मग तुमचा tan इनव्हर्स b upon a आला. मग b upon a म्हणजे काय येणार, तर थीटा म्हणजे आला tan इनव्हर्स 2 upon 2. a किती आहे इथं, तर 2 आहे आणि b किती आहे, 2 आहे. सो 2 upon 2 आला, बरोबर. म्हणजे हे झालं tan इनव्हर्स ऑफ 1. सो थीटा इज tan इनव्हर्स ऑफ 1, म्हणजे थीटा आता काढायचा. मग आता तो तुम्ही कसा काढणार आहे बघा. सो थीटा इज tan inverse of 1. So you have to find theta for which value of tan is 1. असा आपल्याला अँगल थीटा शोधायचा आहे की त्याचा tan बघितला की 1 येतं. म्हणजे हा अँगल किती झाला तुमचा, तर π/4 झाला. हा अँगल झाला π/4, म्हणजे तुमचा रेडियन मेजर झालं तुमचं, म्हणजे हे झालं 45 डिग्री. मग जर तुमचा पॉइंट p फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असेल, म्हणजे a ग्रेटर दॅन 0 असेल, b ग्रेटर दॅन 0 असेल, तर थीटा डायरेक्ट या फॉर्म्युलाने काढायचा, tan इनव्हर्स b upon a. हॅलो, हे टेबल सगळं दिलंय बघा तुमच्या पुस्तकामध्ये. आता सपोज तुमचा पॉइंट p इथं आहे, हा तुमचा पॉइंट p आहे. आता सेकंड क्वाड्रंट मध्ये गेला, हा सेकंड क्वाड्रंट मध्ये x काय असतो, निगेटिव्ह असतो. म्हणजे a जो आहे, हा जो a b असणार आहे, त्यातला x कोऑर्डिनेट a मायनस असेल आणि b पॉझिटिव्ह असेल.
म्हणजे ए काय झाला लेस दॅन 0 झाला आणि बी ग्रेटर दॅन 0 झालं. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण म्हणूयात आपला झेड असा आहे, ए निगेटिव्ह पाहिजे, सो -2 + 2r दिस इज युअर कॉम्प्लेक्स नंबर झेड. मग आता काय होईल बघा बरं, तर तुमच्या ए ची किंमत आली -2 आणि बी आला 2. म्हणजे इथं काय झालं, तर इथं मायनस होणार आहे आता. मग हे मायनस झाल्यामुळे हे मायनस झालं. आता ज्यावेळेस तुम्हाला ट्रिग्नोमेट्री समजेल म्हणजे पुढचा जो तुमचा अँगल मेजरमेंट नंतरचा चॅप्टर आहे तो जेव्हा कळेल तेव्हा तुम्हाला हे नक्की काय करायचं, नक्की काय केलं आपण ते एक्झॅक्टली कळेल. मग आता tan इनवर्स ऑफ -1. आता आपल्याला असा अँगल थीटा शोधायचा आहे. यू हॅव टू फाइंड दिस अँगल थीटा सच दॅट इट्स tan व्हॅल्यू इज -1. असा अँगल शोधायचा की त्याचा tan बघितला की -1 आहे. आता हे शोधण्यासाठी आपण काय करणार बघा, तर इथं 45 येणार नाही आता, कारण मगाशी 1 ला इथं 45 आलं होतं बरोबर. मग जर हे शोधायचं असेल तर आपला सूत्र जे आहे ते सूत्र बदल. मग आता जर तुमचा सेकंड क्वाड्रंटला तो पॉइंट गेला असेल, तुमचा ए निगेटिव्ह असेल, तर तुमच्या फॉर्म्युल्यामध्ये थोडासा फरक पडतो आणि तुम्ही थीटा कसा काढणार, तर tan इनवर्स b/a प्लस पाय करणार. आता हा अँगल आपण शोधणार कसं बघा, तर tan इनवर्स ऑफ -1 आहे हा. मग tan इनवर्स ऑफ -1 म्हणजे काय झालं, तर हे मायनस बाहेर येतं म्हणजे मायनस tan इनवर्स ऑफ 1 आणि याची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे ती असते 45. म्हणजे हे झालं -45 म्हणजे थीटा किती झाला, -45 झाला. पण तुम्ही कुठे आहे, सेकंड क्वाड्रंटला आहात बरोबर ना. सेकंड क्वाड्रंटला म्हणजे तुमचा अँगल किती झाला पाहिजे बघा, हा पॉइंट पी असेल तर तुमचा अँगल 90 प्लस मध्ये आला पाहिजे. पटतंय ना, कारण तुम्ही एवढं रोटेशन एक्स्ट्रा फिरलेला आहात त्यामुळे तुमचा अँगल येताना 90 प्लस मध्ये आला पाहिजे. पण तुम्ही तर उत्तर 45 काढलं, हे चुकलंय. मग हा अँगल ऍडजस्ट करण्यासाठी आपण नवीन सूत्र काय घेणार आहे, तर थीटा = tan इनवर्स b/a. म्हणजे आपलं सूत्र इथंच बदललं, कळतं ना, सूत्र इथंच बदललं आणि आपण काय करणार हे, तर वाटल्यास नवीन सूत्र लिहा. इथं वाटल्यास म्हणा थीटा लाइज इन सेकंड क्वाड्रंट. मग थीटा जर सेकंड क्वाड्रंट मध्ये असेल तर थीटा किती झाला आता, तर एवढा झाला. म्हणजे हे किती झालं, तर -45 प्लस पाय. मग आता याचे उत्तर जे येईल ते आपलं उत्तर असेल. किती असेल बघा, एलसीएम आला 4 -पाय प्लस 4 पाय म्हणजे हे झालं 3π/4. हे आपलं उत्तर झालं. आलं कधी, सेकंड क्वाड्रंटला गेल्यावर. आता बघा फॉर एक्झाम्पल आपण म्हणूया तुमचा पॉइंट पी इथं गेला, हा तुमचा पॉइंट पी आहे. आता थर्ड क्वाड्रंटला गेला ना तो, मग थर्ड क्वाड्रंटला काय होणार, तर तुमचा ए जो आहे तो लेस दॅन 0 झाला आणि बी सुद्धा लेस दॅन 0 झाला. दोन्ही निगेटिव्ह असणार, एक्स कोऑर्डिनेट वाय कोऑर्डिनेट. आणि तुमचा अँगल किती झाला पाहिजे, तर इथे 180 डिग्री येतं बरोबर. तुमचा अँगल येताना 180 पेक्षा मोठा झाला पाहिजे आणि 270 पेक्षा लहान झाला पाहिजे. पटतंय ना. फॉर एक्झाम्पल आपण म्हणूयात आपला कॉम्प्लेक्स नंबर आहे z = -2 हा आपला कॉम्प्लेक्स नंबर आहे असं आपण म्हणूया. आलं. हा मग आता a किती आहे बघा, तर -2 आहे आणि b किती आहे, -2 आहे का. हा मग आपला थीटा, आपल्या सूत्र काय आहे, tan इनवर्स b/a. म्हणजे किती आलं, tan इनवर्स तुमचं आलं -2/-2 म्हणजे tan इनवर्स 1 आलं आणि tan इनवर्स 1 असेल तर हे किती येतं, π/4 येतं म्हणजे 45 डिग्री येतं. मग 45 डिग्री आहे का, नाहीये, कारण आपण कुठे गेलो, थर्ड क्वाड्रंटला गेलो आणि थर्ड क्वाड्रंटला गेलो म्हटल्यावर आपला अँगल किती पाहिजे, 180 पेक्षा मोठा पाहिजे. म्हणजे हे चुकलं म्हणजे आपण काढलेलं कॅल्क्युलेशन बरोबर आहे पण आपलं कॅल्क्युलेशन या थीटाला मॅच होत नाही. मग आपण म्हणणार सिन्स थीटा किंवा पॉइंट पी लाइज इन थर्ड क्वाड्रंट, सो थीटाचं सूत्र काय आलं तुमचं,
tan इनव्हर्स ऑफ बी अपॉन ए. थर्ड क्वाड्रंट मध्ये असेल तर पुन्हा बी अपॉन ए प्लस पाय करायचं. मगाशी पण तेच केलं, सेकंड क्वाड्रंटला पण आणि थर्ड क्वाड्रंटला पण तेच केलं आपण, प्लस पाय केलं बघा. म्हणजे किती आलं बघा, हे उत्तर आलंय 45 प्लस पाय म्हणजे किती आलं 5 पाय अपॉन 4 झालं. आता हे 45 आहे बघा, मग 45 गुणिले 5 केलं तर किती येते बघा. म्हणजे तुम्ही थर्ड क्वाड्रंटला गेलाय तर कळेल तुम्हाला. 45 गुणिले 4 180 झाले ना, आणि परत अजून 45 म्हणजे तुमचा हा अँगल झाला 225. 225 थर्ड क्वाड्रंटला जाईल का चेक करा, जाईल ना. आता हे थर्ड क्वाड्रंटला झालं. सेम असंच फोर्थ क्वाड्रंटला. मग आता फोर्थ क्वाड्रंटला कसं होईल बघा बरं. सपोज तुमचा पॉइंट पी इथं गेला, हा तुमचा पॉइंट आहे. मग याच्यात काय होणार आहे तर ए निगेटिव्ह आहे आणि बी तुमचा ए पॉझिटिव्ह आहे आणि बी निगेटिव्ह आहे. एक्स कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह आहे आणि वाय कोऑर्डिनेट निगेटिव्ह आहे. मग आपला कॉम्प्लेक्स नंबर आपण असा म्हणूयात, हा आहे 2 - 2r. ए किती आहे बघा 2 आहे, तर बी किती आहे -2 आहे आपला आहे. हा मग आता याचं कॅल्क्युलेशन कसं झालं बघा बरं. तर इथं काय आलं, ए आपला 2 आला आणि बी -2 आला, म्हणजे हे -1 झालं. म्हणजे इथे एक स्टेप वाढली आपली, tan इनव्हर्स ऑफ 1 झालं. म्हणजे हे -π/4 झालं. जर -π/4 असेल म्हणजे -45 असेल तर हे आपलं थोडंसं चुकल्यासारखं झालं, कारण आपल्याला अँगल 270 पेक्षा मोठा पाहिजे. सो थीटा लाइज इन नाउ फोर्थ क्वाड्रंट. आणि थीटा जर फोर्थ क्वाड्रंट मध्ये असेल तर काय होईल, आपलं जे सूत्र आहे या सूत्रामध्ये इथं 2π ऍड करायचं, म्हणजे हे असं आलं. मग याचं कॅल्क्युलेशन जे काय होईल ते एलसीएम आला 4, इथं किती येईल -π प्लस इथं 2π आलेत म्हणजे 8π झालं. हे म्हणजे उत्तर आलं 7π/4. हे तुमचं उत्तर आलं. आता या सगळ्यात महत्वाचं आपण या झेड कडे लक्ष द्यायचं. आपला झेड कसा आहे त्यानुसार आपला क्वाड्रंट ठरणार आहे ए आणि बी च्या व्हॅल्यू वरून, आणि त्यानुसार आपलं सूत्र ठरणार. मग आपण लक्षात काय ठेवलं तर फर्स्ट क्वाड्रंट असेल तर थीटा तुमचा किती आहे नेहमीसारखा tan इनव्हर्स बी अपॉन ए. सेकंड क्वाड्रंट असेल तर थीटा काय झाला tan इनव्हर्स बी अपॉन ए प्लस पाय झाला. थर्ड क्वाड्रंटला सेम हेच सूत्र आलं, थीटा इक्वल टू tan इनव्हर्स बी अपॉन ए प्लस पाय आलं. आणि फोर्थ क्वाड्रंटला काय झालं, थीटा इक्वल टू आलं tan इनव्हर्स बी अपॉन ए प्लस 2π झालं. आलं. आता हे झालं क्वाड्रंट वरून. आता जर तुमचा पॉइंट एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस वर असेल तर काय, मग आता एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस वर असेल तर त्यानुसार तुमचा अँगल ठरणार आहे. बघा आपण एक एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस काढून ठेवला. आता सपोज पॉइंट पी आपला पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस वर असेल. बघा पॉइंट पी कुठे आहे तर पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस वर आहे. मग पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस वर असेल तर काय होणार आहे, तुमचा अँगल किती झाला बघा 0 झाला ना. म्हणजे आर्ग्युमेंट थीटा किती झाला 0 झाला. कॅल्क्युलेट करायची गरजच नाहीये, डायरेक्ट कळतंय आपल्याला. मग त्यावेळेस मात्र काय असेल, तुमचा झेड कसा असेल बघा. पॉइंट पी कुठे आहे पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस वर आहे, म्हणजे त्याचा वाय कोऑर्डिनेट 0 असणार आहे. म्हणजे पॉइंट असा असेल ए 0 च्या फॉर्मॅट मध्ये असेल, म्हणजे तुमचा कॉम्प्लेक्स नंबर असा असणार आहे त्यावेळेस z इक्वल टू a प्लस 0i. पटतंय का. तो कॉम्प्लेक्स नंबर काय असेल तर a प्लस 0i असा असेल. मग त्यावेळेस अँगल किती झाला 0 झाला. आता तुमचा पॉइंट इथं आला y ऍक्सिस वर, म्हणजे पॉझिटिव्ह y ऍक्सिस वर आला. मग पॉझिटिव्ह y ऍक्सिस वर असेल तर अँगल किती होईल
90 होईल. हा अँगल 90 असतो ना, हा म्हणजे थीटा किती झाला तर 90 डिग्री झाला, म्हणजे पाय बाय 2 रेडियन झाला. आता बघा त्यावेळेस तुमचा पॉइंट पी कसा असेल, त्याचा एक्स कोऑर्डिनेट 0 झाला आणि वाय कोऑर्डिनेट अस्तित्वात असेल, म्हणजे पॉइंट झेड कसा असेल बघा 0 प्लस बी आय या फॉर्मॅट मध्ये तो असणार आहे. पटतंय ना? एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस वर जसा पॉइंट असेल तसा मी कॉम्प्लेक्स नंबर फिरवतीये की कोण 0 आहे आणि कोण 0 नाहीये. मग आता पॉइंट पी इथं आला, कुठं गेला बघा बरं, तो निगेटिव्ह एक्स ऍक्सिस वर आला. निगेटिव्ह एक्स ऍक्सिस वर थीटा किती असेल, इकडून इकडे यायचंय म्हणजे 180 डिग्री झाला डायरेक्ट. 180 डिग्री म्हणजे पाय रेडियन झाला डायरेक्ट. मग आता यावेळेस तुमचा पॉइंट कसा असेल बघा, तर एक्स कोऑर्डिनेट अस्तित्वात असेल ए आणि वाय काय असेल 0 असेल. त्यातही तुमचा हा जो ए आहे हा ए निगेटिव्ह असणार आहे. इथला ए कसा असेल पॉझिटिव्ह असेल. पटतंय ना? इथला बी कसा असेल पॉझिटिव्ह असेल आणि इथला ए निगेटिव्ह असणार आहे. हा आता तुमचा पॉइंट पी इकडे गेला, निगेटिव्ह वाय ऍक्सिस वर सपोज इथं गेला, मग निगेटिव्ह वाय ऍक्सिस म्हणजे एक्स 0 झाला आणि फक्त बी असणार आहे, पण तो बी जो आहे तो निगेटिव्ह असणार. आता पटतंय ना? म्हणजे इथं काय आलं तर हा ए जो आहे हा ए 0 आहे इथं आणि बी काय आला तर लेस दॅन 0 झाला. तो ए लेस दॅन 0 झाला, सॉरी बी लेस दॅन 0 झाला. मग निगेटिव्ह ऍक्सिस म्हणजे अँगल किती झाला पहा, तर हे निगेटिव्ह वाय ऍक्सिस म्हणजे तुमचा थीटा किती झाला डायरेक्टली 270 डिग्री झाला, म्हणजे किती होईल 3 पाय बाय 2 रेडियन झाला. पटतंय ना? हा तर हे असं आपल्याला अँगल शोधायचे. याचं टेबल तुम्हाला पुस्तकामध्ये खूप छान दिलेलं आहे, जरा बघा वाचा म्हणजे तुम्हाला कळेल. प्रॉपर्टीज ऑफ मॉड्युलस ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. पुढे पुस्तकामध्ये तुम्हाला कॉम्प्लेक्स नंबरच्या मॉड्युलसच्या प्रॉपर्टी दिल्या. बघा त्यातली पहिली प्रॉपर्टी आहे Z1, Z2, Z3 आर कॉम्प्लेक्स नंबर्स. हे काय तर कॉम्प्लेक्स नंबर्स जर असतील तर होतं काय बघा, मॉड ऑफ झेड 0 असेल म्हणजे त्या झेड हा कॉम्प्लेक्स नंबर घेतला आणि त्याचा मॉड काढला आणि तो 0 असेल. मॉड जर 0 असेल म्हणजे तो कॉम्प्लेक्स नंबर सुद्धा काय झाला तर 0 झाला. कारण मॉड झेड म्हणजे काय तुमचं तर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आहे. बरोबर? ही आर ची व्हॅल्यू 0 असेल म्हणजे हे ए आणि बी सुद्धा काय असतील 0 असतील, म्हणजे हे 0 प्लस 0 आय असा तो कॉम्प्लेक्स नंबर असणार आहे. म्हणजे त्याचा रिअल पार्ट जो आहे या कॉम्प्लेक्स नंबरचा रिअल पार्ट 0 असेल आणि इमॅजिनरी पार्ट सुद्धा 0 असेल. पुन्हा दुसरा कॉम्प्लेक्स नंबर कसा दिला बघा, दुसरी प्रॉपर्टी काय mod of z equal to mod of minus z equal to mod of z complement equal to mod of minus z complement. या चारी तुमच्या कॉम्प्लेक्स नंबरचं मॅग्निट्यूड जर तुम्ही काढलं म्हणजे मॉड्युलस जर काढला तर ते मॉड्युलस काय तर सेम आहे. म्हणजे हे z सपोज 2 प्लस 3i असेल तर मायनस झेड काय होईल -2 -3i होईल. मग आता याचा मॉड झेड किती येईल बघा, याचा मॉड झेड आला रूट ऑफ 2 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर म्हणजे किती झालं 4 प्लस 9 म्हणजे रूट 13 झालं. याचा किती येईल बघा बरं, याचा मॉड झेड ऑफ मायनस झेड किती आला बघा रूट ऑफ -2 स्क्वेअर -3 स्क्वेअर सेम तेवढाच आला का बघा, वजा 3 चा वर्ग 4 झाला म्हणजे ते 13 झालं. म्हणजे या चारी कॉम्प्लेक्स नंबरचं मॅग्निट्यूड जे आहे ते सेम येतं. अशा तुमच्या काही प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत पुस्तकात. मी काय सगळ्या प्रॉपर्टीज घेत नाही, तुम्ही पुस्तकातल्या प्रॉपर्टीज बघा. प्रॉपर्टी नुसत्या तुम्ही वहीत उतरून काढल्यात तरी चालतील. आता मी सगळ्या लिहून देत नाही तुम्हाला,
त्याच्यानंतर तुमचं आहे प्रॉपर्टीज ऑफ आर्ग्युमेंट. आर्ग्युमेंटच्या प्रॉपर्टीज बघायच्यात आपल्याला. आता पहिली प्रॉपर्टी काय बघा, तर आर्ग्युमेंट ऑफ Z1 इंटू Z2 दोन कॉम्प्लेक्स नंबरचा गुणाकार केलाय बघा. दोन कॉम्प्लेक्स नंबरचा गुणाकार म्हणजे Z1 इंटू Z2 केलाय आणि त्याचा आर्ग्युमेंट जर काढलं तर ते किती येतं, आर्ग्युमेंट ऑफ Z1 प्लस आर्ग्युमेंट ऑफ Z2. दोन कॉम्प्लेक्स नंबरच्या गुणाकाराचा आर्ग्युमेंट कसं झालं, तर आर्ग्युमेंट ऑफ पहिला कॉम्प्लेक्स नंबर प्लस आर्ग्युमेंट ऑफ दुसरा कॉम्प्लेक्स नंबर किंवा आर्ग्युमेंट ऑफ Z1 अपॉन Z2. दोन कॉम्प्लेक्स नंबरच्या भागाकाराचा आर्ग्युमेंट कसं झालं, तर आर्ग्युमेंट ऑफ Z1 मायनस आर्ग्युमेंट ऑफ Z2. या अशा काही 5-6 प्रॉपर्टीज तुम्हाला आर्ग्युमेंटच्या पण दिलेल्या आहेत. तर यातल्या काही ठराविक मी घेतल्या. तर ह्या आहेत तुमच्या प्रॉपर्टीज ऑफ मॉड्युलस आणि प्रॉपर्टीज ऑफ आर्ग्युमेंट. पुस्तकात तुम्हाला सगळ्या प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत, जरा बघा. पोलर फॉर्म ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर. कॉम्प्लेक्स नंबरचा पोलर फॉर्म बघायचा आपल्याला. आता हा पोलर फॉर्म कसा असेल बघा, तर कुठलाही एखादा कॉम्प्लेक्स नंबर z घेतला, if z equal to a plus rb, this is your one complex number, then this complex number can be represented by the point p. हा कॉम्प्लेक्स नंबर आपण p ने दाखवणार की त्याचे कोऑर्डिनेट असतील ab. मग आता हा आपला x axis y axis असेल, this is your real axis, this is imaginary axis. Suppose this is your point p ab, so this is your कार्बन डायग्राम ऑफ कॉम्प्लेक्स नंबर z a plus rb. आता याच्यावरून आपण जर असा परपेंडिक्युलर टाकला हा m, तर हा राईट अँगल ट्रायंगल तयार होतो, दिस OMP. आता z कॉम्प्लेक्स नंबर आपण एखाद्या पॉइंट p ने दाखवला तर आता तुम्ही बघितलं की थीटा किती असतो, तर आर्ग्युमेंट ऑफ z म्हणजे tan इन्व्हर्स ऑफ p अपॉन a. दिस इज युअर आर्ग्युमेंट ऑफ z. आणि ही जी लेंथ OP आहे, ही लेंथ OP म्हणजेच आपण त्याला r म्हणतो, and this is your mod of z and it is root of a square plus b square. So argument of z is theta and modulus of z is r. It is root of a square plus b square. So point P can be represented by AB. This point P can be represented by r theta. हा जो पॉइंट AB आहे आपला, की ज्याचा x कोऑर्डिनेट a आहे आणि y कोऑर्डिनेट b आहे, म्हणजे काय, तर त्या पॉइंटचं या x ऍक्सिस पासूनचं अंतर b आहे आणि या y ऍक्सिस पासूनचं अंतर a आहे, म्हणून तो पॉइंट P AB आहे. तोच पॉइंट P आपण असं लिहू शकतो r थीटा. यात r कोण आहे, तर त्या पॉइंटचं ओरिजिन पासूनचं हे अंतर आहे r आणि हा थीटा कोण आहे, तर त्या पॉइंटनं पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिसशी केलेला कोन आहे हा थीटा. एकच पॉइंट आहे, हा झाला तुमचा कार्टेशियन कोऑर्डिनेट xy, त्याचं y ऍक्सिस पासूनचं अंतर आणि x ऍक्सिस पासूनचं अंतर. तर हे कोण आहे, पोलर कोऑर्डिनेट. हा पॉइंट P xy जो आहे याला आपण म्हणणार आहे पोलर कोऑर्डिनेट, की ज्याच्यामध्ये पहिला नंबर कोण आहे, तर r आहे. r इज डिस्टन्स ऑफ पॉइंट P फ्रॉम ओरिजिन. या P चं ओरिजिन पासूनचं डिस्टन्स आहे and theta is angle made by OP with positive x axis. मतलब हे पॉइंट P AB आहे. हा A म्हणजे R नव्हे, A म्हणजे R आणि B म्हणजे थीटा हे नाही, हे टोटली डिफरंट आहे, हे टोटली डिफरंट आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल मगाच्या प्रमाणे गेलो तर हे 2z जर 2 + 2i असेल तर तुमचा पॉइंट काय झाला, तर 2 2 झाला. त्यावेळेस तुमचा हा पॉइंट हा कार्टेशियन कोऑर्डिनेट झाला, तर इकडं तुमचा वेक्टर तुमचा पोलर कोऑर्डिनेट काय होणार बघा, r थीटा आहे. याचा r किती येईल बघा, √2² + 2² म्हणजे 4 + 4 झाले. इथं 4 + 4 म्हणजे 8 झाले, म्हणजे इथं येणार √8. ही r ची व्हॅल्यू आहे आणि
तुमचा थीटा किती असेल तर 45 डिग्री असेल, म्हणजे π/4 रेडियन असेल. म्हणजे तुम्ही लिहिताना हा पॉइंट असा लिहिणार आहे, √8 आणि π/4. हे झालं तोच पॉइंट आहे हा, टूच पॉइंट आहे, पण हे झालं पोलर कोऑर्डिनेट आणि हे झालं पोलर कोऑर्डिनेट आणि कार्टेशियन कोऑर्डिनेट. हे आहे कार्टेशियन आणि हे आहे पोलर. बघा सेम आहेत का? नाहीये. हा एक्स कोऑर्डिनेट नाही, हा वाय कोऑर्डिनेट नाही. हे आहे आर आणि हे आहे थीटा. सो एव्हरी पॉइंट can be expressed as a Cartesian coordinate like AB. It is complex number A plus IB, and this complex number can be written in polar form as R theta, where R is modulus of Z and theta is argument of Z. Again this A is R cos theta and B is R sin theta. A कोण असतो तर R cos theta असतो आणि B R sin theta असतो. मग अशी आपण हे बघितलंय. मग याच्यावरून तो जो Z आहे तुमचा, हा Z किती येईल बघा, Z इक्वल टू A प्लस IB. A किती आहे R cos theta प्लस I इंटू B, हा B आहे R sin theta. मग याच्यातून R कॉमन काढला तर हे झालं cos theta प्लस I sin theta. So Z equal to R into cos theta plus I sin theta. So this is your polar form of complex number. याला आपण काय म्हणणार आहे, पोलर फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. हा झाला कार्टेशियन कोऑर्डिनेट, हा झाला पोलर कोऑर्डिनेट. हा कॉम्प्लेक्स नंबर आहे, या कॉम्प्लेक्स नंबरचा हा झाला पोलर फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर R into cos theta plus R sin theta. So this is polar form of complex number Z equal to A plus IB, and this polar form is Z equal to AR into cos theta plus I sin theta. कॉम्प्लेक्स नंबरचा एक्सपोनेन्शियल फॉर्म आपल्याला बघायचा. तर हे एवढं फक्त तुम्हाला तर लक्षात ठेवावं लागेल की e raised to I theta, base is e and index is I theta. This can be written as cos theta plus I sin theta. हे आपल्याला डायरेक्ट पुस्तकात दिलेलं आहे. याचा हे सिरीज सिक्वेन्सच्या चॅप्टर मधलं हे आहे, पण हे डायरेक्ट हा फॉर्म्युला एवढा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. So e raised to I theta is cos theta plus I sin theta. Now Z equal to A plus IB. This is your complex number. आता मगाशी बघा आपण हे असं काढलं होतं, याच्यामध्ये आपण A ची किंमत काढली होती आणि B ची किंमत काढली होती. So A is R cos theta and B is R sin theta. कशी काढली होती आठवा, तर याच्यावरून इथं 0 OMP होतं, हा आपला थीटा होता. एक पॉइंट पी चे कोऑर्डिनेट आपले होते AB, हे अंतर होता A, हे B होता आणि हा R होता. सो sin theta is B upon R and cos theta is A upon R. So tan theta, from this equation B equal to R sin theta and A equal to R cos theta. ही व्हॅल्यू आपल्याला इथे ठेवायची. So this is R cos theta plus I into B is R sin theta. Now take R common. So this is R into cos theta plus I sin theta, and this is your e raised to I theta. So R into e raised to I theta. So Z complex number can be written as R into e raised to I theta. So this is your exponential form. This is called exponential form of complex number Z. हे काय आहे तर हा तुमचा कॉम्प्लेक्स नंबर आहे, याचा हा एक्सपोनेन्शियल फॉर्म झाला Z इक्वल टू e raised to R theta, की ज्याच्यामध्ये हा R कोण आहे, R is modulus of Z. It is always root of A square plus B square. And what is theta? Theta is
argument of z. This theta is argument of z. It is tan inverse b upon a. So this is your exponential form of complex number z. याच्यावर आपल्याला एक्झाम्पल सोडवायची आहे की जर कॉम्प्लेक्स नंबरचा फॉर्मॅट दिला तर त्याचा एक्सपोनेन्शियल फॉर्म काढा, किंवा एक्सपोनेन्शियल फॉर्म दिला तर त्याचा कॉम्प्लेक्स नंबरचा फॉर्मॅट काढा. हे आपल्याला दोन्ही पद्धतीने गणित सोडवायचं. मग ए बी दिला असेल तर हे लिहायचंय. आता ए बी दिला असेल तर आर आणि थीटा काढावं लागेल, आणि आर आणि थीटा दिला असेल तर ए बी काढावं लागेल. हे आपल्याला सूत्रांनी एक्झाम्पल सोडवायची आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म कॉम्प्लेक्स नंबर मध्ये कन्वर्ट करायचा, किंवा कॉम्प्लेक्स नंबरचा फॉर्मॅट एक्सपोनेन्शियल मध्ये कन्वर्ट करायचा. हे आपल्याला करायचं.